मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परत एक महत्त्वाचा जागतिक घडामोडीतला एक विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहे आणि ज्याचा परिणाम हा स्वाभाविकपणे भारतावर होणार. कारण आपण विषयच असे निवडतो, की ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम हा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती, आपल्या अर्थकारणावरती होणार असतो. त्या दृष्टिकोनातून आजचा हा विषय आपण निवडलेला आहे. आजचा विषय आहे तो म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध जे गेल्या 3 वर्षांपासून चालू आहे आणि आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2026चं जे फेब्रुवारी महिना असेल 24 फेब्रुवारी, जवळपास 4 वर्ष या युद्धाला पूर्ण होत आहेत. हे युद्ध आता अंतिमतः थांबणार का? कारण हे युद्ध थांबावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, यांनी एक पीस प्लॅन बनवलेला आहे आणि हा पीस प्लॅन युक्रेनने ॲक्सेप्ट करण्यासाठी त्याला डेडलाईन दिली गेली आहे. आणि ती डेडलाईन या आठवड्यामधली आहे. 27 तारीख म्हणजे 27 नोव्हेंबर ही डेडलाईन युक्रेनला दिली गेली आहे आणि युक्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो पीस प्लॅन आहे, जो डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने बनवलेला आहे, अमेरिकेने बनवलेला आहे, तो पीस प्लॅन हा ट्रम्प या झेलेन्स्की यांना ॲक्सेप्ट करायचा आहे आणि त्यामुळे 27 तारखेनंतर हे युद्ध थांबतं का? हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे युद्ध का महत्त्वाचं आहे त्याचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्याचे परिणाम भारतावरती कसे होतील या दृष्टिकोनातनं देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, की युरोपच्या भूमीवरती जी शेवटची 2 मोठी युद्ध झालेली होती, हे प्रामुख्याने पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध होतं. दुसरं महायुद्ध जे 1945ला संपलं, 1945 नंतर तर 2022 पर्यंत म्हणजे जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं, साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतरचं सगळ्यात मोठं युद्ध जर कोणतं असेल, तर ते रशिया-युक्रेन युद्ध आहे. आणि हे युद्ध जे 24 फेब्रुवारी 2022ला सुरू झालं आणि साधारणतः असं वाटत होतं, की हे युद्ध साधारणतः महिनाभर चालेल, 2 महिने चालेल. पण बघता-बघता 3 वर्ष उलटून गेली. 4थं वर्ष सुरुवात व्हायला आता केवळ 3 महिने राहिलेले आहेत आणि या युद्धाचे अतिशय गंभीर असे परिणाम हे जागतिक राजकारणावरती झालं. कारण 2021 पर्यंत कोरोना महामारी होती आणि कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडं हे मोडलेलं होतं. अनेक देशांचा विकासाचा जो जी-डी-पी ग्रोथ रेट आहे तो डाऊन झालेला होता. इंडस्ट्रियल ग्रोथ रेट, ॲग्रीकल्चर ग्रोथ रेट डाऊन झाला होता. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो कमालीचा मंदावलेला होता आणि अशा वेळेला हे रशिया-युक्रेन जे युद्ध आहे ते सुरू झालं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे, की या युद्धाने अशा अनेक सिद्धांतांना मूठमाती दिली, की जे प्रामुख्याने 1991 नंतर अनेक अभ्यासकांकडून मांडले गेलेले होते. प्रामुख्याने 1991 का बरं? कारण 1991ला तत्कालीन सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर 15 नवीन देश निर्माण झाले आणि त्यानंतर शीतयुद्ध जे चाललं होतं अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये, जे साधारणतः 45 वर्ष चाललं, ते 1990-91ला संपुष्टात आलं आणि त्यानंतर असे अनेक अभ्यासक आणि सिद्धांत हे पुढे आले, की त्यांनी अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला, की जगाला आता कोणत्याही युद्धाचा सामना करावा लागणार नाही. युद्ध म्हणजे पारंपरिक संकल्पनेतनं जेव्हा विचार करतो आपण, त्यावेळेला जेव्हा 2 देश समोरासमोर येतात, तेव्हा त्यांना आपण युद्ध म्हणतो. त्यामुळे जगामध्ये यापुढे युद्ध होणार नाहीत. इथून पुढे अर्थकारणाला महत्त्व प्राप्त होईल, व्यापाराला महत्त्व प्राप्त होईल, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा प्रवाह सुरू होईल. देशांमधलं आर्थिक परावलंबित्व प्रचंड वाढेल आणि त्यामुळे राष्ट्र युद्धाच्या विषयी उत्सुक नसतील, अशा प्रकारचे युक्तिवाद केले गेले. परंतु ह्या सगळ्या युक्तिवादांना छेद देणारी घटना ही 24 फेब्रुवारी 2022ला घडली, ज्यावेळेला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं आणि ते युद्ध सुरू झालं. त्यामुळे युद्ध हे कालबाह्य झालेलं आहे, असा युक्तिवाद करणारे जे अभ्यासक होते, त्यांना पुन्हा एकदा आपल्या सिद्धांतांमध्ये, विचारांमध्ये बदल करावा लागला. आणि मित्रांनो, केवळ हे युद्ध सुरू झालं नाही, तर हे युद्ध 3 वर्ष झाले हे चालू आहे आणि याचा परिणाम बघा, हा कसा जागतिक राजकारणावरती आणि अर्थकारणावरती झाला. विशेष म्हणजे जे पश्चिम युरोपीय देश रशियाकडनं तेल विकत घेत होते, गॅस विकत घेत होते आणि तेलाचा आणि गॅसचा जो मुख्य स्रोत होता युरोपियन देशांचा, तो प्रामुख्याने रशिया होता आणि याच रशियाकडनं त्यांना तेल घेणं आणि गॅस घेणं बंद करावं लागलं. त्यामुळे कोरोनानंतर अडचणीमध्ये सापडलेल्या युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्था या आणखीन अडचणीचा सामना करायला लागल्या. त्यामुळे युरोपची अवस्था अत्यंत वाईट झाली. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये आणि एकूणच जगामध्ये आपण सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या बघतो आहोत. चांदीच्या किमती वाढलेल्या बघतो आहोत आणि यामागे जे कारण प्रामुख्याने सांगितलं जात आहे,
ते रशिया-युक्रेन युद्ध अजून चालू असल्याचं कारण सांगितलं जात आहे. कारण याचं असं आहे, की हा संघर्ष केवळ 2 देशांमधला संघर्ष नाही आहे. तर या संघर्षामध्ये एवढी क्षमता आहे, की याचं रूपांतर एखाद्या महायुद्धामध्ये घडू शकतं आणि जर असं घडण्याची शक्यता असल्यामुळे सोने, चांदी असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे लोकांनी पाहायला सुरुवात केली. त्यामुळे सोन्याचे जे वाढलेले भाव आहेत, चांदीचे जे वाढलेले भाव आहेत, ते वाढण्यामागचं एक मुख्य कारण म्हणून रशिया-युक्रेन युद्ध हे सांगितलं गेलं होतं आणि जे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 20 जानेवारीला झाले, त्या डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. त्यांच्या जाहीरनाम्यामधलं एक मोठं कलम होतं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अध्यक्ष झाल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामधला संघर्ष कायमस्वरूपी थांबवेल. अशा प्रकारचं आश्वासन हे त्यांनी दिलेलं होतं आणि गेल्या 10 महिन्यांपासनं डोनाल्ड ट्रम्प या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतायत. त्यांनी झेलेन्स्की जे युक्रेनचे अध्यक्ष आहेत त्यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलवून घेतलं आणि दोघांमध्ये झालेली खडाजंगी ही कशी होती हे सगळ्या जगाने पाहिलं. त्यानंतर आपण असं बघतो, की त्यांनी व्लादिमीर पुतिन बरोबर भेट घेतली. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यातनं मार्ग निघत नव्हता आणि डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज घेण्याची घाई लागलेली होती आणि मग ते कोणत्याही प्रकारच्या अनेक प्रकारच्या वल्गना करत होते, की मी भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबवला, मी जगातले इतरही काही संघर्ष थांबवले. त्यामुळे या वल्गना करत असताना ते आणखीनही एक मोठा वल्गना करत होते, की आता रशिया-युक्रेन युद्ध मी थांबवणार. पण त्यांच्या कोणत्याही अशा वल्गनांना प्रतिसाद हा रशिया-युक्रेनकडनं मिळत नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून या डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पीस प्लॅन बनवलेला आहे आणि हा जो पीस प्लॅन आहे, शांततेची योजना रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी, हा पीस प्लॅन त्यांनी तयार केला, ज्याच्यामध्ये 28 कलमं आहेत आणि हा पीस प्लॅन आता पहिले ते युक्रेनकडनं याला मान्यता घेणार आणि मग अमेरिकेची टीम त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रशियाला जाणार आणि मग रशियाची त्याला मान्यता घेणार. त्यामुळे युक्रेनला त्याला मान्यता देण्यासाठीची जी डेडलाईन आहे, ती डेडलाईन आहे 27 नोव्हेंबर म्हणजे पुढच्या 3 दिवसानंतर. आणि जर युक्रेननी या पीस प्लॅनला मान्यता दिली नाही, तर अमेरिका ह्या संघर्षामधनं आपलं अंग काढून घेणार. अमेरिका युक्रेनला मदत करणार नाही. याचाच अर्थ असा होतो, की रशिया पूर्ण युक्रेन आपल्या हातामध्ये घेऊ शकतं. आणि त्यामुळे 27 नोव्हेंबरकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे, की आता हा संघर्ष सुटतो का? युक्रेन त्याला मान्यता देतो का? रशिया या पीस प्लॅनला मान्यता देतो का? आणि जगाची मुक्तता ह्या दीर्घकाळ चालणाऱ्या एका युद्धामधनं होऊ शकते का? जगाची घडी ही पूर्वपदावर येऊ शकते का? आणि विशेष म्हणजे ज्या रशियाच्या विरुद्ध 5,000 आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत, ते निर्बंध काढून घेतले जाऊ शकतात का? भारत पुन्हा एकदा रशियाकडनं तेल फ्रीली घेऊ शकतो का कोणत्याही दबावाशिवाय? आणि त्याचप्रमाणे ज्या मोठ्या गोष्टीच्या सोन्या चांदीच्या भावावरतीच देखील याचा मोठा परिणाम हे येत्या काळामध्ये होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा निर्णय हा 27 तारखेला लागू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हा पीस प्लॅन काय आहे? कोणती योजना डोनाल्ड ट्रम्पने आखलेली आहे आणि युक्रेन त्याला मान्यता देऊ शकतो का? हे थोडक्यात आपण समजावून घेणार आहोत. मित्रांनो, हा जो पीस प्लॅन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी तयार केलेला आहे, या पीस प्लॅनमध्ये एकूण 28 कलमं आहेत. अर्थात ह्या सगळ्या कलमांचा आढावा घेणं आपल्याला वेळेअभावी शक्य होणार नाहीये, पण त्याच्यातल्या काही मुख्य गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर आपण हे सगळे 28 कलमं पाहिले, तर काही गोष्टी ठळक मानाने समोर येतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, की हा जो पीस प्लॅन तयार केला गेलेला आहे, हा पीस प्लॅन तयार करताना युक्रेनबरोबर चर्चा केलेली नाहीये आणि युक्रेनचे पाठीराखे जे युरोपियन देश आहेत, युरोपियन महासंघाचे सदस्य आहेत, त्यांच्याशी पण चर्चा केलेली नाहीये. म्हणजे हा पीस प्लॅन डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने एकतर्फी तयार केलेला आहे. म्हणजेच काय? तर एक अर्थाने हा युक्रेनवरती लादण्याचा, हा पीस प्लॅन लादण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशा प्रकारचं चित्र यामध्ये दिसून येतं. आणि याच्या कलमांमधले काही मुख्य कलमांचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला, तर आपल्याला दिसून येईल की हा पीस प्लॅन पूर्णपणे एकतर्फी आहे आणि याच्यामध्ये बळी गेलेला आहे तो झेलेन्स्कीचा बळी गेलेला आहे. याच्यामध्ये व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प एकत्र येताना दिसतायत आणि बळी कोणाचा जातोय? तर बळी जातोय झेलेन्स्कीचा आणि युक्रेनचा. कारण या पीस प्लॅन जर युक्रेनने ॲक्सेप्ट केला, तर युक्रेनचे तुकडे होणार
आणि या तुकड्यांना अमेरिका आणि जग ॲक्सेप्ट करणार, मान्यता देणार, हा याच्यातनं महत्त्वाचा अर्थ बाहेर पडतो. त्यामुळे जर हा पीस प्लॅन ॲक्सेप्ट झाला, तर नुकसान कोणाचं होणार आहे? तर ते प्रामुख्याने युक्रेनचं होणार आहे. त्यामुळे आपण बघूयात, की ह्या पीस प्लॅनमधले मुख्य तत्व, मुख्य कलम कोणती आहेत? त्याच्यातलं जे महत्त्वाचा भाग आहे, या 28 कलमांमधलं जे मुख्य कलम आहे, ते असं आहे, की जे 4 क्षेत्र विशेष करून ज्या 4 क्षेत्रांमध्ये हे युद्ध सुरू झालं 2022 मध्ये ते 25 मध्ये, तेव्हा युक्रेनची अशी जी 4 क्षेत्र होते, प्रदेश होते, ज्याच्यावरती रशियाने आक्रमण केलं आणि आता ते प्रदेश रशियाच्या ताब्यामध्ये आहेत. त्या प्रदेशांना युक्रेननी रशियाचे प्रदेश म्हणून मान्यता देणं, म्हणजेच रशियाचं त्याच्यावरचं आक्रमण जे आहे, त्याला एक पद्धतीने मान्यता देणं, अशा प्रकारची तरतूद किंवा योजना या पीस प्लॅनमध्ये आहे. आणि मित्रांनो, ते जे 4 प्रदेश आहेत ना, त्याच्यामध्ये पहिला डोनेस्क आहे आणि दुसरा लुहान्स आहे. हे 2 जे आहेत, हे प्रामुख्याने युक्रेन आणि रशियाच्या बॉर्डरवरचे 2 प्रदेश आहेत. आणि या दोन्ही प्रदेशांमध्ये आत्ताच्या घडीला साधारणतः 90% ह्या 2 प्रदेशांमधला भाग हा रशियाने आपल्याकडे काबीज केलेला आहे या 3 वर्षांमध्ये. त्यानंतर आणखीन 2 प्रदेश आहेत. त्याच 2 प्रदेशांना लागून एक आहे झपोरिया आणि दुसरा आहे खेर्सन. या दोन्हींमध्ये आपण साधारणतः 60 to 65% रशियाचं आक्रमण झालेलं आहे. आता प्लॅन असा ठरलेला आहे, की डोनेस्क आणि लुहान्स्क हे तर पूर्णपणे रशियाला दिले जातील आणि झपोरिया आणि खेर्सन याच्यामध्ये एक सीमारेषा आखली जाईल. साधारणतः याचा 30% पार्ट हा युक्रेनकडे असेल आणि उर्वरित पार्ट हा रशियाकडे असेल. म्हणजेच बघा, की रशिया आणि युक्रेन यांच्यामधली जी सीमारेषा आहे, त्यात बदल करण्याचं आणि ज्या भाग रशियाने मागितलेले आहेत, ज्याच्यासाठी युद्ध सुरू झालं, ते 4ही भाग रशियाला मिळत आहेत. म्हणजेच काय, की हे 4 भाग रशियाला गेल्यानंतर सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज कोणाचा होणार आहे? तर रशियाचा होणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा बघा मुद्दा काय याच्यामधला, तो असा आहे, की कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेन हा नॅटो संघटनेचा भाग किंवा सदस्य बनणार नाही. लक्षात घ्या, युक्रेनचे खूप प्रयत्न चालू होते नॅटो संघटनेचा भाग बनण्याचे. आता मित्रांनो, हे थोडक्यात आपण समजून घेणं गरजेचं आहे, की नॅटो संघटना मध्येच कुठनं आली, हिचा काय रोल आहे. आता यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. नॅटो ही एक लष्करी संघटना आहे. ही 1949 साली जेव्हा शीतयुद्ध चाललेलं होतं, तेव्हा ही अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये आणि पुढाकाराने ही संघटना स्थापन झाली. ही पूर्णपणे लष्करी स्वरूपाची आहे आणि हिचे सदस्य जे आहेत ते पश्चिम युरोपीय देश आहेत. आता ज्या वेळेला हे शीतयुद्ध संपलं 1991ला, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. खरं तर त्यावेळेला नॅटो संघटनेचा रोल संपलेला होता, भूमिका संपलेली होती, कारण शीतयुद्ध संपलं होतं. परंतु असं असताना शीतयुद्धाच्या काळामध्ये अशा अनेक संघटना निर्माण झाल्या. सिएटो असेल, सेंटो असेल, वॉर्सा ॲग्रीमेंट असेल, हे सगळेच्या सगळे संपुष्टात आले. पण हे सगळं झाल्यानंतर एकमेव संघटना जी शीतयुद्धाच्या काळात निर्माण झाली आणि अजूनपर्यंत टिकून आहे, ती म्हणजे नॅटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आणि याचं नेतृत्व आजही अमेरिकेकडे आहे आणि पश्चिम युरोपीय देश आहेत आणि त्याच्यामध्ये कॅनडासारख्या देशाचा देखील यामध्ये समावेश आहे. आता मुद्दा बघा काय झालं, की 30 वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः 90-91 मध्ये जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, तेव्हा ह्या युक्रेनमध्ये जगामध्ये जेवढी क्षेपणास्त्र आहेत, न्यूक्लिअर वेपन्स आहेत, त्यापैकी साधारणतः 50% न्यूक्लिअर वेपन्स हे एकट्या युक्रेनमध्ये होते. आणि त्यावेळेला या युक्रेनला सांगण्यात आलं, की तुम्ही तुमच्याकडचे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, त्यांची संख्या कमी करा आणि तुम्ही जर ते कमी करणार असाल, तर तुमच्या सार्वभौमत्वाची हमी युरोपियन देश देतील आणि रशिया पण देईल. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट हे युक्रेनबरोबर केलं गेलेलं होतं. आणि मग युक्रेननी आपली अण्वस्त्रांची संख्या कमी केली. हा जो युक्रेन देश आहे, जो आता स्वतंत्र देश आहे, तो पूर्वी सोव्हिएत महासंघाचा भाग होता आणि जे 15 देश स्वतंत्र झाले 1991ला, त्यापैकी युक्रेन देखील एक होता. आता मगा कळीचा भाग लक्षात घ्या, की ज्या रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची हमी दिलेली होती 90-91 मध्ये, त्याच रशियाने 2014 मध्ये या युक्रेनवरती पहिलं आक्रमण केलं. आणि युक्रेनचा एक भाग आहे ज्याला क्रामिया असं म्हणतात, तो क्रामिया ह्या रशियाने गिळंकृत केला. आता जो ॲग्रीमेंट पीस प्लॅन डोनाल्ड ट्रम्पने बनवलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण 5 क्षेत्रांचा उल्लेख केला गेला आहे
त्यापैकी डोनास्क, लुहान्स्क, झपोरिया आणि खेर्सन याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि 5वा जो भाग आहे तो आहे क्रामिया, जो आत्तापर्यंत बेकायदेशीरपणे रशियाने बळकावलेला होता. तो देखील रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याच्या संदर्भातली तरतूद आता ह्या पीस प्लॅनमध्ये आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की हे 5 प्रांत ज्याच्यासाठी रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष चालू होता, ते 5 प्रांत आता पूर्णपणे रशियाला मिळत आहेत. आता ह्या नॅटो संघटनेकडे आपण परत येऊयात. ह्या नॅटो संघटनेचा खरं तर भूमिका 1991 साली संपलेली होती. असं असतानाही या नॅटो संघटनेने जी पश्चिम युरोपीयची आहे, तिने आपला विस्तार हा 1990च्या दशकामध्ये आणि 2000 ते 2010 या काळामध्ये, म्हणजे साधारणतः 91 नंतरच्या 20-25 वर्षांमध्ये या संघटनेने आपला विस्तार पश्चिमेकडून पूर्वेकडे करायला सुरुवात केली. म्हणजेच काय, की जे पश्चिम युरोपीय देश त्याचे सदस्य होते, आता त्यांनी पूर्व युरोपियन देश, जे पहिले सोव्हिएत महासंघाचा भाग होते आणि ज्यांचं विभाजन झाल्यानंतर 15 देश निर्माण झाले होते, त्यांना आपलं मेंबर करायला सुरुवात केली. आता यामुळे रशियाचे धाबे दणाणले. का धाबे दणाणले? की जर उद्या पोलंड सारखा देश असेल, युक्रेन असेल, हे जर नॅटोचे मेंबर बनले तर नॅटो रशियाच्या दारामध्ये येणार. म्हणजेच काय, जर युक्रेन नॅटोचा मेंबर बनला तर युक्रेनमध्ये नॅटोचे म्हणजे अमेरिकेचे क्षेपणास्त्र असतील, अमेरिकेचे न्यूक्लिअर वेपन्स असतील आणि युक्रेनवर जर मॉस्कोवरती म्हणजे रशियाच्या राजधानीवरती हल्ला केला गेला तर मित्रांनो, तो काही मिनिटांमध्ये रशियाला उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे रशियाचे धाबे दणाणले आणि रशियाने सांगितलं की जर नॅटोचा विस्तार होणार असेल आणि जर युक्रेन त्याचा सदस्य बनणार असेल तर आम्ही अण्वस्त्रांनी युरोपवरती हल्ला करू. आणि मग त्यांनी याच्यावरती सगळ्यात मुख्य म्हणजे जो युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यामागे नॅटोचं पूर्वेकडचा विस्तार हे अत्यंत महत्त्वाचं कारण होतं. आणि आता या पीस प्लॅनमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की भविष्यामध्ये कधीही युक्रेन हा नॅटोचा सदस्य बनणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा रशियाला फेवर करणारी तरतूद यामध्ये टाकली गेली. आता मुद्दा असा आहे की याच्यात तिसरं जी तरतूद आहे ती म्हणजे रशिया आता G7चा सदस्य बनेल. म्हणजेच काय, जी G7 जगातली श्रीमंत देशांची संघटना आहे ती आता G7 ती आता G8 बनेल. खरं तर रशिया पूर्वी या संघटनेचा सदस्य होता, पण 2014 मध्ये ज्या वेळेला रशियाने क्रामियावरती म्हणजे युक्रेनवरती आक्रमण केलं त्यावेळेला रशियाला G7 मधनं काढून टाकण्यात आलं. म्हणून पूर्वी तो G8 होता, तो परत G7 झाला. आणि आता जर हा पीस प्लॅन ॲक्सेप्ट झाला तर पुन्हा एकदा रशिया हा G7 मध्ये येईल आणि तो G8 बनेल. म्हणजे रशियाचा तिसरा फायदा झाला. चौथा म्हणजे रशियाच्या विरुद्ध जे 5,000 आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत, हे 5,000 आर्थिक निर्बंध काढून टाकले जातील. म्हणजे रशियाचा चौथा फायदा झाला. आता बघा, युक्रेनच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही आत्तापर्यंत 3 वर्ष तुम्हाला मदत केली. अमेरिकेने युक्रेनला मदत केली. त्याची परतफेड युक्रेन कशी करणार? तर त्याची परतफेड करण्याची तरतूद पण या पीस प्लॅनमध्ये टाकण्यात आली. आणि हा कळीचा मुद्दा आहे की अमेरिका युक्रेनमध्ये का इंटरेस्टेड आहे हे लक्षात ठेवा. कारण जे रेअर अर्थ मिनरल्स ज्याला म्हणतो, ज्याच्यावरनं अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे आणि आता तुम्हाला मायक्रोचिपपासनं तर सेमीकंडक्टरपासून सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये हे रेअर अर्थ मिनरल म्हणजे मॅग्नेट, कोबाल्ट, निकेल हे सगळं जे रेअर अर्थ मिनरलमध्ये येतं याचे प्रचंड साठे जे आहेत हे साठे युक्रेनमध्ये आहेत. आणि याचा 50% साठे आणि त्याचं एक्सप्लोरेशन जे आहे याचे अधिकार कंत्राट हे अमेरिकेला द्यायची प्रोव्हिजन पण ह्या पीस प्लॅनमध्ये आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला जर अमेरिकेचं प्रोटेक्शन हवं असेल तर तुम्हाला त्याची परतफेड करावी लागेल. म्हणजेच याच्यातनं युक्रेन हा किती डिसएडव्हान्टेजमध्ये आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आता मित्रांनो, लक्षात घेणं गरजेचं आहे की हा पीस प्लॅन युक्रेन ॲक्सेप्ट करेल का? कारण युक्रेनचे भूभाग जे रशियाने बळकावलेत 5 भूभाग ते आता रशियाला मिळणार आहेत. रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध काढून टाकले जाणार आहेत. युक्रेनला कधीही नॅटोचा मेंबर बनता येणार नाहीये. रशियाला G7चा मेंबर बनता येणार आहे. आणि सगळे रेअर अर्थ मिनरल्सवरती अमेरिकेचा कंट्रोल युक्रेनचा येणार आहे. अशा प्रकारचा पूर्णपणे एकतर्फी हा पीस प्लॅन बनवण्यात आलाय आणि तो युक्रेनला ॲक्सेप्ट करण्यासाठी 27 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती निर्बंध टाकण्यात आलेले आहे. जर त्यांनी हा ॲक्सेप्ट केला नाही तर अमेरिका युक्रेनला मदत करणं थांबवणार आहे. लक्षात घ्या, युक्रेन 3 वर्ष
रशियासारख्या बलाढ्य देशापुढे कसा टिकला? याच्या मागचं मुख्य कारण आहे अमेरिकेची इंटेलिजन्स सिस्टम. आणि ही इंटेलिजन्स सिस्टम म्हणजे त्यांचे जे सगळे गुप्तहेरची सगळी माहिती जी होती ती प्रामुख्याने युक्रेनला अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजकडनं पुरवली जायची आणि त्यामुळे ह्या युद्धामध्ये युक्रेन टिकू शकला. हे सगळं बंद होऊन जाणार आहे 27 नोव्हेंबर नंतर. जर युक्रेननी हा पीस प्लॅन ऍक्सेप्ट नाही केला तर आणि अमेरिकेकडनं दिली जाणारी लष्करी मदत, आर्थिक मदत ही पूर्णपणे बंद होणार आहे. आता जर तसं अमेरिकेने केलं तर दुसऱ्या क्षणाला रशिया हा अख्ख्या युक्रेनचा ताबा घेऊ शकतो. कारण युक्रेन टिकलाय तो अमेरिकेच्या मदतीमुळे टिकलाय. युरोपियन देश जे आहेत, पश्चिम युरोपियन देश, त्यांची अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आलेली आहे, ते काही मदत करतील असं वाटू शकत नाही. हे जे युरोपियन देश आहेत हे इतके डबघाईला आलेले आहेत, त्यांची आर्थिक अवस्थाच नाहीये की युक्रेनला मदत करण्याची. मग युक्रेन टिकला कशामुळे? युक्रेन टिकला तो अमेरिकेच्या मदतीमुळे. आणि तीच जर मदत डोनाल्ड ट्रम्प यांनी जर थांबवली तर मात्र लक्षात घ्या, रशिया पूर्ण युक्रेनचा ताबा घेऊ शकतो. आणि जर त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं युक्रेननी तर झेलेन्स्की टिकणार नाही. म्हणजे काय की जर झेलेन्स्कीने हा पीस प्लॅन ऍक्सेप्ट केला तर झेलेन्स्कीच्या विरुद्ध युक्रेनमध्ये मोठा उठाव होऊ शकतो, सत्तांतर होऊ शकतं. कारण हा पीस प्लॅन युक्रेनला फेवर करणारा नाहीये. म्हणजे इकडं आड आणि तिकडं विहीर अशा प्रकारची अवस्था ही झेलेन्स्कीची झाली आहे. ऍक्सेप्ट केला तरी प्रॉब्लेम, ऍक्सेप्ट नाही केला तरी प्रॉब्लेम. त्यामुळे कुठेतरी झेलेन्स्कीला बळीचा बकरा बनवलं गेलेला आहे. लक्षात घ्या, हे युद्ध जो संघर्ष आहे हा रशिया आणि युक्रेन मधला नाही आहे, हा रशिया आणि अमेरिकेमधला संघर्ष आहे. असं असतानाही याची किंमत कोण चुकवणार आहे? तर याची किंमत चुकवणार आहे युक्रेन, याची किंमत चुकवणार आहे झेलेन्स्की. आणि त्यामुळे आपण बघतो मित्रांनो की अमेरिकेसारखा देश, मी यापूर्वी माझ्या अनेक व्हिडिओजमधनं पण आपल्याला सांगितलेलं आहे की या देशावरती विश्वास ठेवणं फार अवघड आहे. म्हणजे ना दोस्ती भली ना दुश्मनी अशा प्रकारची अवस्था या देशाची आहे. उलट जे अमेरिकेचे खूप घनिष्ठ मित्र आहेत त्यांना सुद्धा अमेरिकेकडनं अशाच प्रकारची ट्रीटमेंट दिली गेलेली आहे. म्हणजेच बघा, ज्या बायडननी पूर्वी, डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी बायडन होते, त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, गो अहेड, रशियाने आक्रमण केलं तू पण त्याला प्रत्युत्तर दे, असं म्हणून झेलेन्स्कीला पुढे पुढे केलं. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा बायडननी सांगितलं आम्ही प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, आम्ही अप्रत्यक्षपणे मदत करू. आणि आता तर डोनाल्ड ट्रम्पने सांगितलंय की 27 नोव्हेंबर नंतर आम्ही मदत पण करणार नाही. त्यामुळे एक पद्धतीने झेलेन्स्कीला सुळावर चढवलं गेलंय असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, हे संघर्ष थांबणं ही जगाची गरज आहे. कारण अशा प्रकारचा संघर्ष हा आर्थिक विकासाच्या, आर्थिक सहकार्याच्या आड येणारी सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यामुळे जगाची इच्छा आहे थांबावं, पण त्यासाठी एखाद्या छोट्या देशाचा बळी दिला जावा अशा प्रकार व्हायला नको. मित्रांनो, लक्षात घ्या की जर हा पीस प्लॅन युक्रेनकडनं ऍक्सेप्ट झाला तर जी छोटे देश आहे त्यांच्या भवितव्याविषयी क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. जगामध्ये छोट्या देशांचं रक्षण कोणी करणार आहे की नाही आहे, हा सगळ्यात कळीचा प्रश्न निर्माण होईल. उद्या जर चीनसारख्या एका मोठ्या देशाने शेजारच्या तैवानवरती आक्रमण केलं आणि पुन्हा जर अमेरिकेसारख्या देशांनी जो आतापर्यंत म्हणतोय आम्ही तैवानच्या मदतीला येऊ, मदतीला जर गेला नाही तर तैवानचं काय होणार? उद्या चीनने नेपाळवरती असा प्रकार केला, भूतानच्या बाबतीमध्ये, भूतान आणि चीनमध्ये सीमा संघर्ष चालू आहे. उद्या जर चीनने भूतानवरती आक्रमण केलं तर भूतानचं रक्षण कोण करणार आहे? आणि मग अमेरिकेसारखा देश असाच पद्धतीने चीन बरोबर एखादा पीस प्लॅन तयार करेल आणि भूतानचा जो भाग आहे, जो साधारणतः ज्याच्यावरती चीन आणि भूतानमध्ये संघर्ष चालू आहे, तो परत चीनला देऊन टाकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा आहे की नाही, जी बहुध्रुवी विश्वरचना म्हणा किंवा जे मल्टीपोलर वर्ल्ड किंवा जे मल्टीपोलॅरिझम जो दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाला होता, की राष्ट्रांमध्ये युद्ध नको म्हणून संस्था निर्माण झाल्या, जागतिक संस्था निर्माण झाल्या. आज ह्या जागतिक संस्थांची भूमिका काय आहे? युनायटेड नेशनची भूमिका, G7, G20ची भूमिका काय आहे? यांची भूमिका किंवा यांचं सगळं अस्तित्व हे आता कालबाह्य होताना दिसतंय. मित्रांनो, ही परिस्थिती पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानचे जे 20 वर्ष होते ना, त्यासारखी परिस्थिती आज जगामध्ये दिसून येते आहे. जागतिक संस्था, संघटनांचं महत्त्व कमी झालंय. राष्ट्रांच्या अतिरेकी महत्वाकांक्षा वाढत चाललेल्या आहेत. उद्या डोनाल्ड ट्रम्पला वाटतं म्हणून कोणाच्या विरुद्ध टेरिफ लावू शकतात. WTO सारखी संघटना त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीये. उद्या अमेरिकेला वाटलं तर एखाद्या देशामध्ये अमेरिका आपलं लष्कर घुसवू शकतंय.
रशियाला वाटलं रशिया युक्रेनवरती आक्रमण करू शकतंय आणि युनायटेड नेशनमध्ये क्षमता नाहीये यांना थांबवण्याची. त्यामुळे मित्रांनो, अशाच परिस्थितीमधनं हिटलर जन्माला आला. अशाच परिस्थितीमधनं मुसोलिनी जन्माला आला आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागला. आज परिस्थिती तशीच आहे. ह्या अस्थिर परिस्थितीमधनं पुन्हा एखादा हिटलर आणि मुसोलिनी जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाऊ नये, अशाच प्रकारची आपण अपेक्षा करू शकतो. आता डोळे लागले जगाचे, ते म्हणजे युक्रेन या पीस प्लॅनला ॲक्सेप्ट करतो का? आणि जर त्यांनी केला, तर जगाला सुटकेचा निश्वास नक्की होईल. मात्र युक्रेनची वाट लागेल एवढं नक्की.